मांझी सैनिकों की अगुवाई में जन क्रांति स्थानीय लोगों के हक में गरज उठा बेमुद्दत आमरण उपोषण। जब अन्याय अपने हदें पार कर जाए तो संघर्ष जन्म लेता है, और जब संघर्ष की कमान एक मांझी सैनिक संभाले तो क्रांति निश्चित है। आज मनोज ठेंगड़े, जो कि एक मांझी सैनिक, सामाजिक कार्यकर्ता और देशभक्त हैं, स्थानीय लोगों के हक, न्याय और अधिकार की लड़ाई को बुलंद आवाज़ देते हुए बेलोरा कोल माइंस और SIS सिक्योरिटी कंपनी प्राइवेट लिमिटेड के खिलाफ बेमुद्दत आमरण उपोषण शुरू किया। मनोज ठेंगड़े का स्पष्ट संदेश है, यह उपोषण सिर्फ हमारी नहीं बल्कि प्रकल्पग्रस्त गांव, मजदूरों, विद्यार्थियों और आने वाली पीढ़ियों की लड़ाई है। हम शांतिपूर्वक संवैधानिक ढंग से अपना हक मांग रहे हैं और अब जनता हमारे साथ है। हजारों ग्रामीणों, महिलाओं, युवाओं और बुजुर्गों का आंदोलन को समर्थन। गांव-गांव से लोग जुटे, हर दिल में एक ही आवाज़, हम अन्याय सहन नहीं करेंगे। क्या है इस आंदोलन की आग के पीछे की चिंगारी? स्थानिकों को काम से निकाला जा रहा है जबकि बाहरियों को नौकरियां दी जा रही हैं। मांझी सैनिक का अपमान हो रहा है, सुरक्षा सेवा छीनी जा रही है। गांव में पीने का पानी नहीं, अस्पताल नहीं, रास्ते खस्ता हाल और कंपनियां मुनाफा कमा रही हैं। आंदोलन की 12 दमदार मांगे। स्थानीय मजदूरों को स्थायी किया जाए, मंदिर का स्थापन पुनर्वसन के बाद हो, मांझी सैनिकों की नौकरी बहाल हो, उन्हें समान वेतन मिले, विस्थापित गांव का सही पुनर्वसन हो, अन्याय पर शासकीय लिखित आश्वासन दिया जाए, बाहरी कर्मचारियों को हटाया जाए, पानी की समस्या का समाधान हो, दिखावा नहीं असली वृक्षारोपण किया जाए, हर गांव में मुफ्त RO योजना शुरू हो, 24 घंटे अस्पताल और एम्बुलेंस सुविधा मिले, खराब रास्तों की मरम्मत हो। अब यह सिर्फ आंदोलन नहीं, जन आंदोलन बन चुका है। एक सैनिक का जज्बा जब जनता का हथियार बनता है तब बदलाव तय होता है। सरकार और कंपनी से अपील है कि वे इस जनाक्रोश को समझे और जल्द से जल्द इस न्याय संगत मांगों पर निर्णय लें, वरना यह आग और फैलेगी। मी मनोज ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ता, माजी सैनिक। माझं इथं अरबिंदो कंपनीमध्ये 1 मार्च 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचे इथं माझं सिक्युरिटीचं टेंडर होतं। त्यामध्ये टेंडर असताना सुद्धा कंपनीची अशी दादागिरी याच्यामध्ये की माझं टेंडर असताना सुद्धा यांनी मला 4 एप्रिलला नोटीस दिलं की तुम्ही तुमचे गार्ड्स 21 जूनपर्यंत खाली करावे, आणि गार्ड त्यांनी फक्त असं नोटीस दिला आणि त्यानंतर त्यांनी SIS सिक्युरिटी कंपनी, जी मुळात बिहारची कंपनी आहे, त्या कंपनीला इथं ते घेऊन आले। आणि मी जेव्हा कंपनीच्या SIS कंपनीच्या जेव्हा सुपरवायझरशी मी संवाद साधला तर SIS कंपनीचे जे सुपरवायझर होते त्यांचं सरळ असं म्हणणं होतं की तुमच्या अधिकाऱ्याशी आमची बात झाली आहे, तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या, अशी दादागिरी भाषा त्यांनी माझ्याशी केलेली आहे। त्यामुळे मी 9 जूनपासूनचं तर इथं अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे अरबिंदो कंपनीसमोर। आणि अन्नत्याग आंदोलन जेव्हा 9 पासून मी सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याने कुठलीही दखल घेतलेली नाही याच्यामध्ये। आणि या उलट कंपनी जेव्हा मी इथं मंडप लावलं तेव्हापासून तर कंपनीने माझी इथं लाईट पण काटलेली आहे। आणि कंपनीचं जे SIS सिक्युरिटी जी आणली आहे, SIS सिक्युरिटीमध्ये सर्व बाहेरील लोक आहे, त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर आणि पुसद या बाहेर गावचे सर्व लोक आहे, आणि मुळात कंपनी ही बिहारची आहे। आणि आता माझं आंदोलन झाल्यानंतर SIS कंपनीने माझ्या गार्ड्सला किंवा इथल्या लोकल लोकांना रोजगार देतो म्हणून असं त्यांच्याकडून ते आमिष देत आहे, त्यांना लालच देत आहे। जेव्हा की यांना जर लोकल लोकांना घ्यायचं होतं तर हे 5 जूनला पर्यावरण दिन ज्या दिवशी होता त्या दिवशी 60 गार्ड बाहेरचे घेऊन आले होते। मुळात जर पाहतो म्हटलं तर ही कंपनीची खूप मोठी दादागिरी आहे, कारण की माझं टेंडर 2026 पर्यंत आहे। आणि
जसं आपण पाहतो आता सगळीकडे, जसं सैनिकासाठी जसं 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि जसं आता नुकतंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आहे आणि तिरंगा रॅलीमध्ये आपण सैनिकाला खूप मिळवतो, त्याचे गौरव गातो, त्याचे गुण गातो, पण आज सैनिकावर असा अत्याचार होत आहे. त्यामुळं माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक जनतेला विनंती आहे की यावेळेस जेव्हा सैनिकावर अत्याचार होत आहे तर त्याची तुम्ही साथ द्यायला पाहिजे. जय हिंद. माझ्या अन्न त्याग आंदोलनामध्ये काही मागण्या अशा प्रकारच्या आहे की त्यामध्ये जे स्थानिक ऑफ रोलवरती इथे जे स्थानिक लोक काम करत आहे त्यांना ऑन रोल म्हणजे स्थायी पद्धतीने घेण्यात यावे. इथे आमचे आराध्य दैवत असलेले भंगारामाचे मंदिर आहे, ते मंदिर गावाचं पुनर्वसन झाल्यानंतरच त्या मंदिराला हलवण्यात यावे. त्याच्यामध्ये पुन्हा नंतर जसं आता माझ्या सिक्युरिटीशी यांनी असं केलं आहे, माझी सिक्युरिटी कंपनी काढून बाहेर जी सिक्युरिटी कंपनी यांनी घेतली आहे ते आम्हाला यांनी लिखित मध्ये एक आदेश द्यावा की यापुढे आमच्यासोबत असं कधी होणार नाही आणि इथं सर्व जॉबमध्ये पहिले स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. आणि तसंच जसं प्रकल्पग्रस्त जेवढे पण गावं आहे यांचं पुनर्वसन जे आहे त्याचं पुनर्वसन योग्य जागी करण्यात जेणेकरून जे ज्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी वगैरे यांना नुकसान झालेलं नाही पाहिजे. आणि जे अरबिंदो कंपनीमधून जे प्रदूषित पाणी निघत आहे त्याचं यांना कुठेतरी स्थायी काहीतरी नियोजन करावं, ज्यामुळे या जे कंपनीचं जे पाणी निघत आहे त्याच्यामुळे इथले जे स्थानिक नागरिक आहे आणि जनावरं आहे यांना कुठलाही धोका निर्माण होणार नाही. आणि कंपनीने मागच्या वर्षी काहीतरी 20,000 झाडं वृक्षारोपण केले म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा की ग्राउंडवरती यांनी वृक्षारोपण अजिबात केलेलं नाही आहे. तर त्यांनी या वातावरणात समतोल राखण्यासाठी, कारण का शेवटी कंपनी येऊन निघून जाईल, प्रदूषण सर्व आम्हाला भोगावं लागेल स्थानिक लोकांना, त्यामुळे यांनी जसं कागदामध्ये वृक्षारोपण केलं दाखवलेलं आहे ते सर्व वृक्षारोपण यांनी ग्राउंडवर करायला पाहिजे. आणि प्रत्येक प्रकल्पाच्या गावामध्ये यांनी पिण्याच्या पाण्यासाठी एक मोफत आरो प्लांट लावावे आणि प्रत्येक गावामध्ये मोफत 24 तास आरोग्य हॉस्पिटल म्हणा आणि एक ॲम्ब्युलन्स यांनी रुग्णवाहिका देण्यात यावी. आणि अरबिंदोचे जे गाड्या इथून बाहेर पडत आहे कोळसा घेऊन त्याच्यामध्ये भरपूरशा गावातले रस्ते डॅमेज होत आहे, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये एक मजबूत असे पक्के रस्ते त्यांनी देण्यात यावे, हे आमच्या मागण्या आहे आणि त्या लवकरात लवकर कंपनीने पूर्ण करावं.